सरसुखाची भाग 8. ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर आले. सुलभाताई आणि गौरी धावतच त्यांच्या जवळ गेल्या. आम्ही दुर्बिणीद्वारे तपासणी केली आहे. सुदैवानं हार्टमध्ये जास्त ब्लॉकेज नाहीये, पण कायम औषधं घ्यावी लागतील. अतिमानसिक ताणतणावात असल्यानं सध्या ते बेशुद्धच आहेत. काही वेळात शुद्धीत येतील, डॉक्टर बोलून निघून गेले. काही वेळानं प्रभाकररावांना वार्डात हलवण्यात आलं. सुलभाताई त्यांच्या जवळच बसून होत्या. आपल्या वडिलांची अशी अवस्था बघून गौरीला धाय मोकलून रडावं वाटलं, पण ती अगदी खंबीरपणे सगळं सांभाळत होती. थोड्या वेळानं गौरीचे मामा तिथं पोहोचले. सुरेश भाऊ. आपल्या भावाला बघून सुलभाताई अजूनच रडायला लागल्या. भाऊजींना बरं वाटेल ताई, आम्ही आहोत ना सोबत, सुरेश मामा म्हणाले. बराच वेळ शांततेत गेला. सावंतांचा फोन आला आणि तडक इकडे यायला निघालो. बाकी सर्वजण इकडे यायला निघाले होते, पण मीच म्हटलं दवाखान्यात गर्दी करू नका. गौरीची आत्या तेवढी घरी गेलीये मुलांजवळ, सुरेश मामा म्हणाले. बरं केलं ते. सावंत भाऊ देवासारखे धावून आले म्हणून बरं झालं. आम्हाला तर काही सुचतच नव्हतं. बोलताना सुलभाताईंच्या डोळ्यात पाणी होतं. वहिनी, आता रडू नका. डॉक्टर मगा बोलले ना, आता फारसा धोका नाहीये म्हणून, सावंत म्हणाले. सुलभाताई शांत झाल्या. थोड्या वेळानं प्रभाकरराव शुद्धीत आले. अहो, बरं वाटतंय का, सुलभाताई म्हणाल्या. त्यावर प्रभाकररावांनी मान डोलवली. प्रभाकरराव ग्लानीतच होते. डॉक्टर पुन्हा एकदा तपासून गेले. डॉक्टरांच्या मते सगळं सुरळीत सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभाकरराव व्यवस्थित शुद्धीवर आले. गौरे, त्यांनी गौरीला आवाज दिला. गौरी त्यांच्याजवळ गेली. काय बाबा, काही त्रास होतोय का? तुझ्या शेवटच्या राऊंडचं काय झालं? नंबर लागला का? प्रभाकरराव म्हणाले. बाबा, तुम्हाला त्रास होतोय, आपण नंतर बोलू या विषयावर, गौरी म्हणाली. मला माहिती आहे तुझा नंबर लागलाच असणार. बाबा, तुम्ही प्लीज आराम करा ना, गौरी म्हणाली. सुरेश इकडे ये, प्रभाकरराव सुरेश मामाला म्हणाले. गौरीसोबत कॉलेजमध्ये जाशील का? तिची ॲडमिशन करून ये. वेळ निघून जाईल नाही तर. मी गेलो असतो, पण प्रभाकरराव हतबल झाले. भाऊजी, तुम्ही काळजी करू नका, मी तिच्यासोबत जाऊन येतो, सुरेश मामा म्हणाले. सुरेश भाऊ, 2 मिनिटं इकडे ये, सुलभाताईंनी त्यांना बाहेर बोलवलं. अरे, हे गौरीच्या ॲडमिशनसाठी बोलत आहेत, पण पैसे वगैरेचं मला काहीच माहीत नाही रे. सगळे आर्थिक व्यवहार हेच सांभाळतात. माझ्याजवळ फक्त शिवणकामातून मिळालेले पैसे असतात. सुलभाताईंना रडायला आलं. ताई, भाऊजींना जसं काही आधीच सगळं कळलं होतं. म्हणजे? अगं, ते मागच्या आठवड्यात आले होते घरी. मला म्हणाले, हे पैसे राहू दे जवळ. गौरीच्या ॲडमिशन वेळी तुला जावं लागेल. शाळेत सध्या वातावरण चांगलं नाहीये. कदाचित मी नाही जाऊ शकलो तर तू जा, किंवा जमलं तर आपण सोबत जाऊ, सुरेश मामा म्हणाले. सुलभाताईंना अजूनच रडायला आलं. मी आणि गौरी आम्ही उद्या जाऊन येतो, तू काळजी करू नको, सुरेश मामा म्हणाले. गौरी मात्र वेटिंग रूममधल्या बाकड्यावर शांतपणे बसून होती. एकीकडं GT कॉलेजमध्ये शिकून मोठं व्हायचं, मोठ्या कंपनीत जॉब करायचं तिचं स्वप्न होतं, आणि एकीकडं प्रभाकररावांची तब्येत, घरातली परिस्थिती होती. गौरी, सुलभाताईंच्या आवाजानं ती भानावर आली. सुलभाताई तिच्याजवळ येऊन बसल्या. आई, मी आपल्या गावातच BSc ला ॲडमिशन घेऊन घेते. मला माहिती आहे ग, तू बाबा किती काटकसरीनं राहता. आता माझ्या शिक्षणावर एवढा खर्च झाला तर माझ्या भावंडांचं कसं होईल? राहू दे, मी डिग्री घेत घेत एखादा पार्ट टाईम जॉबही करेन, गौरी म्हणाली. किती मोठी झालीस गौरी, तुला परिस्थितीची जाणीव झाली, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुला माहिती आहे, आता तुझी ॲडमिशन झाली नाही तर तुझ्या बाबांना सगळ्यात जास्त वाईट वाटेल. त्यांच्यामुळं तुला मनाप्रमाणे शिकता आलं नाही, ही सल त्यांना आयुष्यभर सलत राहील. पैशाची काळजी करू नको, तुझ्या बाबांनी सगळी व्यवस्था आधीच केली आहे. तू फक्त चांगलं शिक्षण घे आणि स्वतःच्या पायावर उभी राहा, सुलभाताईंनी
गौरीच्या डोक्यावर हात फिरवला. एवढा वेळ खंबीरपणे राहणारी गौरी मात्र त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडायला लागली. आयुष्यात अडचणी येतच असतात. अडचणी यायलाही हव्या. त्याशिवाय माणसाला व्यक्तीची, वस्तूची, वेळेची किंमत जाणवत नाही. अडचणींना घाबरून जाऊन त्यापासून दूर पडण्यापेक्षा त्यावर मात करत पुढे जातो, तोच आयुष्यात यशस्वी होत असतो, सुलभाताई म्हणाल्या. त्यावर गौरीनं मान डोलवली. चला गौरी, घरी जाऊ. तुझी सर्व कागदपत्र घेऊन पहाटेच्याच बसनं आपल्याला निघायचं आहे, सुरेश मामा म्हणाले. पण आई इथं एकटीच, तिला काही सुचणार नाही, गौरी म्हणाली. नलू मावशी पोहोचते थोड्या वेळात. आपण जाऊन येईपर्यंत ती थांबल इथं, सुरेश मामा म्हणाले. गौरी सुरेश मामा सोबत निघाली आयुष्यातल्या एका नव्या वाटेवर. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि कथेचे अपडेट घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.